नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या आणि जीवा यांच्यात पुन्हा एकदा वाद होतो. काव्या संतापून विचारते, आपण जे प्रेम केलं त्याचा एकही पुरावा नाही का तुझ्याकडे? ते फोटोज, गिफ्ट्स सगळं कुठं गेलं? जीवा गोंधळून म्हणतो, अगं मला काय माहीत, माझ्याकडे काही नाहीये. खरंच माहीत असतं तर शोधत नसतो बसलो मी. काव्या लगेच शपथ घे म्हणते. जीवा काव्याची शपथ घेतो आणि म्हणतो, मला खरंच माहीत नाहीये कुठं गेलं सगळं. काव्याचं मन तुटतं आणि ती आता ठरवते की आता सगळ्यांसमोर त्यांचं खरं नातं काय आहे ते ती सगळ्यांना सांगणार. पण इथेच जीवाचा सूर बदलतो. तो चिडून म्हणतो, काव्या तू कितीही बोललीस तरी मी आपलं हे नातं कधीच मान्य करणार नाही. हे ऐकून काव्या हादरते. त्यानंतर गार्डनमध्ये काव्या एकटीच बसलेली असते आणि पार्थ तिला विचारतो, काय वाटतंय मग, कसं वाटलं आमचं फार्म हाऊस? काव्या लगेच उत्तर देते, ते तर मी सांगेनच, पण त्याआधी मला एक फार मोठी गोष्ट क्लिअर करायची आहे. नंदिनी थोडी संशयात येते आणि विचारते, काय चाललंय अगदी? आधी गाडीत जीवा बेचैन होता, आता तू बोलतेस काहीतरी खास आहे. काय आहे हे? काव्या थेट सांगते, हे सगळं माझं आणि जीवाच्या नात्याबद्दल आहे. इतकं ऐकून जीवा अजूनच घाबरतो, कारण आता त्याचं सगळं सत्य उघड होणार असतं. तर पाहूया मित्रांनो पुढच्या भागात काय होतं. काव्या खरं सत्य उघड करेल का? आणि जीवा हे नाते स्वीकारेल का? की पुन्हा एकदा होईल नकार? पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.